कोल्हापुरामध्ये एका पोस्टवरून राजकीय चर्चा रंगली। नुकताच शिवसेनेत प्रवेश केलेले शारंगधर देशमुख यांच्यासोबत मालोजी राजेंचा बॅनरवर फोटो झळकल्यानं चर्चांना उधाण। 15व्या वित्त आयोगामार्फत सुरू असलेल्या विकास प्रकल्पांचा अजित पवारांकडून आढावा। निधीतील 1 रुपयाही परत न जाता प्रकल्पाची कामं नियोजित वेळेत पूर्ण करा, उपमुख्यमंत्री अजित पवारांचे निर्देश। गिरगावमध्ये ठाकरे समर्थकांकडून बॅनरबाजी। मराठी माणसांना एकजूट आणि एकत्र होणं ही काळाची गरज असल्याचा बॅनरवर उल्लेख। मुंबईच्या गिरगाव चौपाटीवरील लोकमान्य टिळक यांच्या समाधीस्थळाला स्वराज्यभूमी राष्ट्रीय स्मारक घोषित करा, ठाकरेंच्या सेनेतील सुनील प्रभू यांची मागणी। केडीएमसी निवडणुकीसाठी 31 जुलैपर्यंत प्रारूप प्रभाग रचना तयार करणार। संभाव्य प्रभाग रचनेची यादी सोशल मीडियावर पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा उपायुक्तांचा इशारा। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी आहे, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य। तर विरोधकांना शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लपून राजकारण न करण्याचं आवाहन। ठाणे महापालिकेत वाढत्या लोकसंख्येनुसार नवे प्रभाग आणि अनुसूचित जातींच्या प्रभागांची संख्या 5 ने वाढवा, एकतावादी पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष नानासाहेब इंदिसे यांची मागणी। पहिल्यांदाच प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या। पक्ष संघटन बळकट करण्यासाठी कार्यक्षम आणि मेहनती कार्यकर्त्यांना जबाबदारी देण्यात आली आहे। कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीसाठी पशुसंवर्धन विभागानं जागा उपलब्ध करून द्यावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश। नाशिक काँग्रेसचा महापालिका निवडणूक स्वबळावर लढण्याचा नारा। काँग्रेसकडून शहरात मोर्चे बांधणी सुरू, काँग्रेस शहराध्यक्ष आकाश जहाजड यांची माहिती। पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच। तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा। यासाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा, तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या। आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज।